नमस्कार. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. सर्वोच्च न्यायालयानं मवियाला आणखीन एक दणका दिला, पण यावेळचा दणका हा या आधीच्या तमाम दणक्यांपेक्षा जोरदार आहे आणि याचे दूरगामी परिणाम पडसाद आपल्याला पाहायला मिळणार आहेत. राज्यघटनेची आणि राज्यघटनेच्या पद्धतीने कामकाज चालतंय की नाही हे पाहण्याची जबाबदारी सर्वोच्च न्यायालयाची असते आणि म्हणूनच सरकार असो विधिमंडळ असो त्यांच्या कामकाजात राज्य घटनेच्या आखून दिलेल्या चौकटीचं पालन होतंय की नाही याबाबत सर्वोच्च न्यायालय कायम सजग असतं आणि त्याच आधारे कामकाजाच्या अनुषंगाने त्यांचे निर्णय आदेश वेळोवेळी येत असतात. ताज्या घटनाक्रमामध्ये भारतीय जनता पार्टीच्या 12 आमदारांना मवियाच्या सरकारनं सभागृहामध्ये ठराव करत 1 वर्षासाठी निलंबित करून टाकल्याचं प्रकरण समोर आहे. या प्रकरणाचा अंतिम निकाल देताना सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाला अर्थात निलंबनाच्या कारवाईला घटनाबाह्य आणि बेकायदा म्हटलेलं आहे. शिवसेनेच्या आग्रहाखातर राष्ट्रवादीच्या खांद्याचा वापर करत आणि काँग्रेसची सोबत घेत हे प्रकरण राबवण्यात आलं. राजकीय दृष्ट्या त्या तमाम 12 आमदारांना सभागृहातून दूर केलं गेलं ज्यांच्यामुळे सरकार अधिकाधिक अस्वस्थ होत होतं. इतकंच नाही तर या 12 आमदारांच्या माध्यमातून अर्थात त्यांना निलंबित केल्याच्या माध्यमातून राज्य सरकारवर असलेले अस्थिरतेचे ढग सुद्धा दूर केले गेले. हे यासाठी म्हटलं जात आहे कारण 12 आमदारांना निलंबित केल्याच्या नंतर राज्य सरकारच्या स्थिरतेचे दावे होणं बंद झालं. त्याच्या आधी दर दिवशी हे सरकार स्थिर आहे असं मवियाचे नेते प्रातःकाळी 10 वाजता माध्यमांसमोर येऊन सांगायचे आणि सूर्यास्ताला सुद्धा तोच राग आळवला जायचा. या सर्व घटना घडत असताना न्यायालयाच्या निरीक्षणाच्या माध्यमातून मवियावर एक नैतिकतेचा मोठा दबाव तयार झालाय. हा दबाव नैतिक राजकारणाचा सुद्धा आहे आणि खुन्नस न काढण्याचा सुद्धा आहे. आपल्याकडे 170 आमदारांचं बळ आहे असं दावा करणारी मविया 12 आमदारांना निलंबित करून नक्की काय साध्य करू इच्छित आहे याचं उत्तर सापडत नाही. हे उत्तर यासाठी सापडत नाहीये कारण याच मवियामधल्या अत्यंत महत्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे एक महत्त्वपूर्ण नेते असलेल्या अजित पवारांनी सभागृहात निलंबनाच्या कारवाईला अयोग्य ठरवलेलं आहे. ही कारवाई 1 वर्षाची असू नये असं स्पष्टपणे अजित पवार सभागृहात बोलून गेलेत. पण तरी सुद्धा विधी आणि न्याय मंत्री अनिल परब, मुख्यमंत्री त्याचबरोबर इतर सारे शिवसेनेचे आमदार निलंबनाला योग्य सातत्याने ठरवत राहिले. अखेर सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसलाच. या दणक्याला केवळ आणि केवळ एकमात्र न्यायालयीन निकाल म्हणून पाहता येणार नाही. हा निकाल देशासाठी आहे आणि या निमित्तानं देशातल्या इतर अनेक राज्य सरकारांना सुद्धा थेट इशारा गेलेला आहे की विरोधकांशी नीट वागायला हवं. मग जिथं भाजपाची सरकार आहेत त्यांना सुद्धा विरोधकांच्या आमदारांच्या निलंबनाच्या बाबत आता यापुढे नीट वागावं लागेल. हे नीट वागणं याचा अर्थ राज्यघटनेच्या चौकटीत राहून वागणं. आता जर समजा महाराष्ट्राचं सरकार हे न्यायालयात इतक्या वेळेला चपराक खात असेल आणि आत्ताच्या ताज्या घटनाक्रमामध्ये घटनाबाह्य आणि बेकायदा अशा प्रकारच्या शब्दांसह अलंकृत होत असेल तर या सरकारचं करायचं काय हा प्रश्न सुद्धा उपस्थित होतो. अर्थात या प्रश्नाची उत्तरं राजकीय पातळीवर वेगळी आहेत पण न्यायालयीन पातळीवर मात्र या सरकारनं मवियानं अधिकाधिक न्यायसंगत घटनासम्मत वागलं पाहिजे ही अपेक्षा करणं गैर नाही. आजच्या लक्षवेधीच्या चर्चेला आपण त्याच 2 शब्दांचा आधार घेत शीर्षक दिलंय ज्याचा उल्लेख सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये दिसतोय: घटनाबाह्य आणि बेकायदा.
या चर्चेमध्ये आपल्या सोबत सहभागी होणाऱ्या मान्यवरांचा आपल्याला परिचय करून देण्यापूर्वी निलंबित आमदारांच्या आलेल्या प्रतिक्रिया आपण पाहणार आहोत। या निलंबित आमदारांच्या प्रतिक्रिया लक्षात घेणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण लाखो मतदारांचं प्रतिनिधित्व करत लोकशाहीमध्ये प्रश्न सोडवण्याच्या माध्यमातून जनतेच्या समस्यांचं निराकरण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती त्यांना निलंबनाच्या तिलकामधून मुक्ती मिळालेली आहे। त्यांच्या प्रतिक्रिया पाहूया। मला वाटतं ऐतिहासिक फैसला आहे। हा निवाडा संपूर्ण देशातील लोकशाहीला अंजन टाकणारा आहे आणि या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने वागू नये, किंबहुना स्वतःची चूक जी आज अवैध ठरली आहे ती सुधारवण्याची संधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती। केवळ आणि केवळ आम्ही सरकारच्या विरोधात बोलतो म्हणून अन्यायाने, गैर पद्धतीने, बेकायदेशीर पद्धतीने आम्हाला निलंबित करण्यात आलं आणि ते सुद्धा 1 वर्षापेक्षा जास्ती कालावधी करता हा निर्णय आज सर्वोच्च न्यायालयाने मोडून काढला। या निर्णयावर आपलं निकालपत्र दिलं, याच्याबद्दल मी सर्वोच्चचे आभार मानतोच आणि हा लोकशाहीचा विजय आहे, हा आमच्या मतदारसंघातल्या लोकांचा विजय आहे। आम्ही 12 आमदारांचं निलंबन हेतुपूर्वकपणे खोडसाळ बुद्धीनं आणि निष्ठुर पद्धतीनं हे निलंबन आणि आमच्या जनतेच्या हक्काला वंचित ठेवण्यासाठी निलंबन केलं होतं। परंतु सर्वोच्च न्यायालय कधीही जे विधिमंडळ कायदेमंडळ आहे त्यामध्ये ढवळाढवळ करत नाही, परंतु तुम्ही नियमबाह्य, घटनाबाह्य आणि मन मांडणेल तसं मनमर्जीप्रमाणे जर शासन चालवत असाल तर निश्चितपणे सर्वोच्च न्यायालयाने हे पहिल्या वेळेस महाराष्ट्र शासनाला ऐतिहासिक चपराक दिली। मूठ मातीत देऊन यांनी अनेक असे महाराष्ट्राच्या विरोधातले निर्णय घेतले आहेत। तसातला हा एक निर्णय होता। आमच्या मतदारसंघाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आम्हाला दूर होण्यासाठी आणि यांची अध्यक्षाची निवडणूक पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला निलंबन केलं होतं, पण आज न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिलेला आहे। सत्याचा विजय झालेला आहे। दूध का दूध पाणी झालेला आहे। या आमदारांच्या प्रतिक्रियांच्या नंतर राजकीय शब्दबाण कसे सुटले तेही पाहणं गरजेचं आहे। स्वाभाविकरित्या भारतीय जनता पार्टीनं झाल्या प्रकाराबाबत मवियावर शरसंधान केलंय आणि आता मविया या प्रकरणामध्ये बचावाचे नवे मार्ग शोधतीये। आज एक ऐतिहासिक अशा प्रकारचा निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाने दिलाय। खरं म्हणजे हा निर्णय असा आहे की ज्या निर्णयानंतर खरं तर या सरकारवर जबाबदारी फिक्स झाली पाहिजे। हे षडयंत्र रचणारे कोण होते, सभागृहामध्ये येऊन खोट्या स्टोऱ्या सांगणारे कोण होते, या ठिकाणी या आमदारांना विक्टिमाइज करणारे कोण होते, हे देखील आता समोर आलं पाहिजे। आणि ज्यांनी ज्यांनी ही कारवाई केली त्यांनी या 12 मतदारसंघातल्या नागरिकांची बिनशर्त माफी मागितली पाहिजे, अशा प्रकारचा आमचा आग्रह आहे। 12 आमदारांच्या निलंबनाच्या बाबतीत सुप्रीम कोर्टाचा निकाल आज आलेला आहे। निश्चित रूपाने त्या निकालाच्या प्रत विधिमंडळ सचिवालयाला प्राप्त झाल्यानंतर त्याच्यावर विधिमंडळ सचिवालय अभ्यास करेल आणि शेवटी अंतिम निर्णय अध्यक्ष महोदय घेतील। हा सरकारचा निर्णय नाही, विधिमंडळाचा निर्णय आहे। या संपूर्ण प्रकरणावर आपल्या सोबत बोलण्यासाठी असलेल्या विविध मान्यवरांचा मी आपल्याला पटकन परिचय करून देतो। आपल्या सोबत कायदेतज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते आहेत। राजकीय मंडळी कोण आहेत त्यामध्ये आपल्या सोबत उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता जोडले गेलेले आहेत। निरंजन डावखरे प्रवक्ता भारतीय जनता पार्टी या नात्याने आहेत। आम आदमी पक्षाकडून धनंजय शिंदे आहेत। राजकीय विश्लेषक म्हणून 2 मंडळी आपल्या सोबत आहेत, सुशील कुलकर्णी आणि जयंत माइंडकर। पहिला माझा प्रश्न आत्ताच्या घडीला ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांना आहे। गुणरत्न सदावर्ते, न्यायालयानं राज्य सरकार मवियाच्या सरकारच्या निर्णयाचा जो कीस पाडलाय त्यातले नेमके आणि शेलके शब्द आपण सांगायला हवेत। तुम्ही त्या माध्यमातून सर्वोच्च न्यायालयानं काय संकेत दिला तेही स्पष्ट करा। आपल्यासाठी पूर्ण 1 मिनिट आहे।
प्रसादजी, माननीय सर्वोच्च न्यायालय हे गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन म्हणले, गार्डियन. कारण ते जे हक्क आहेत ते हक्क अबाधित आहेत आणि त्या हक्काच्या रक्षणाकरिताच माननीय सर्वोच्च न्यायालय असते. आणि स्पेशल लिव्ह पिटिशन होत असते SLP, म्हणजे शेवटच्या म्हणजे एका महत्वाच्या केसलाच फक्त माननीय सर्वोच्च न्यायालय निकाल देत असते. त्याच्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या सगळ्याच केस हे महत्वाच्या असतात. आता सांगायचं झालं तर मी ह्याच डिबेटमध्ये शिवसेनेचे प्रवक्ते ते सगळेच जे हे होते राजकीय पक्षाचे हे होते, त्यावेळेस मी डंके की चोटवर सांगितलं होतं की हा निर्णय चुकीचा आहे, निलंबनाचा निर्णय. आणि त्यासोबत मी हेही म्हणालो होतो की हा निर्णय रद्दबादल होणार. परंतु माननीय सर्वोच्च न्यायालयाने आज सर्वोच्च बाजू जी सांगितलेली आहे ती आजच्या डिबेटच्या 2 शब्दांसोबत तिसरा शब्द यायला पाहिजे, तेही की जे जनप्रतिनिधी म्हणजे जन आणि प्रतिनिधींच्या संदर्भातली नुसता निकाल नाही हा, तर जनतेच्या संदर्भातला आहे. माननीय सर्वोच्च न्यायालय, माननीय न्यायमूर्ती खानविलकर त्या पीठाचे प्रमुख 3 न्यायमूर्तींच्या, ते असं म्हणतात की ही जनतेला दिलेली गेलेली शिक्षा आहे. त्याच्यामुळं माझा दृष्टिकोन संविधानिक जनतेच्या प्रती आहे आणि जनतेला दिलेला हा विजय उत्सव आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने, असं म्हणणारा मी सगळ्यात अगोदर आहे. त्यासोबतच माननीय सर्वोच्च न्यायालयाने असं सांगितलंय की हा निर्णय राज्य सरकारने 12 आमदारांचं निलंबन हे त्यांच्या अधिकाराबाहेर जाऊन केलेलं आहे. त्याच्या पुढे माननीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलंय की हे लोकशाहीला धोका आहे आणि पार्लमेंटरी डेमोक्रेसीमध्ये माझं असं म्हणणं आहे की आपण एका मर्यादेमध्ये, जसं आपण आता म्हणालात की म्हणजे एका मर्यादेत लेजिस्लेचरनी वागलं पाहिजे, ही एक नुसती शीख दिलेली नाही. तर त्यासोबत मला असं म्हणायचं आहे की आपण एका मंत्र्यांचा उल्लेख केला, म्हणजे परिवहन मंत्री आणि त्यांच्याकडे कायदा विभाग आहे अनिल परबांचा. आणखीन सुद्धा अंगातली अशी कशी आहे की माननीय सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्यासारखं तुम्ही आजही बोलता. याचे परिणाम चांगले होणार नाहीत. म्हणजे 370 ज्यावेळेस माननीय सर्वोच्च न्यायालयाने काढलं त्यावेळेस पाकिस्तानी अतिरेकी म्हणत होते की काश्मीर मधून 370 काढलं, परिणाम चांगले होणार नाहीत. ही कोणती भाषा आहे, हे कोणतं वर्तन आहे परिवहन मंत्री अनिल परबांचं? माझं म्हणणं आहे की परिवहन मंत्री अनिल परबांनी ही नैतिक जबाबदारी, डेमोक्रेसी, फेल्युअर ऑफ डेमोक्रेसी लक्षात घेऊन राजीनामा दिला पाहिजे. अन्यथा मुख्यमंत्री उद्धव यांनी त्यांची हकालपट्टी केली पाहिजे. सदावर्ते, आपला उद्विग्न होण्याचा स्वर लक्षात येतोय, कारण सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतरही मंत्र्यांची भाषा ही किती उद्दामपणाची आहे हे खेदजनक पद्धतीने इथं मांडावं लागतंय. पण केवळ आणि केवळ हा एकमेव विषय नाहीये. थोड्या वेळापूर्वी आपण ऐकलं असेल तर मंत्री नवाब मलिक सुद्धा म्हणाले की हा निर्णय अध्यक्ष कशा पद्धतीने बदलायचा ते ठरवतील. आता यातला एक तांत्रिक मुद्दा आहे, त्याची चर्चा करणं याच्यासाठी गरजेचं आहे, कारण या निर्णयाच्या नंतर काय काय घडणार आहे त्या अनुषंगाने आता ही चर्चा पुढे जायला हवी. काय घडलंय हे आपण आतापर्यंत लोकांपर्यंत आणलं. उमेश पाटील आपल्या सोबत आहेत. उमेशजी, माझा आवाज आपल्यापर्यंत नीट येतोय? हा, येतोय जी. नवाब मलिक यांनी असं म्हटलं की आता अध्यक्ष निकालाची प्रत मिळाल्याच्या नंतर ठरवतील काय करायचं. अत्यंत महत्वाचा आणि तांत्रिक मुद्दा आहे, कायदेशीर बाब आपल्यालाही उत्तमरित्या समजते. आपण याआधी हा निकाल सभागृहाचा आहे असं म्हटलं, आता मग अध्यक्षांचा निकाल आहे असं म्हणून सरकार बचावात्मक भूमिकेत का गेलंय? नाही, सरकार बचावात्मक भूमिकेत जायचा प्रश्न येत नाही. नवाब मलिक यांनी काय सांगितलं की सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय झालेला आहे त्याची जी काही प्रत मिळाल्यानंतर आपल्या विधिमंडळाचं सेक्रेटरिएट जे आहे त्या आदेशाचं अध्ययन करेल आणि जो काही आदेश असेल त्याच्या संदर्भामधला निर्णय जो आहे तो विधानसभेचे अध्यक्ष हे त्या संदर्भातलं सर्वोच्च अधिकारी असतात आणि ते त्याचा निर्णय घेतील. याच्या व्यतिरिक्त याच्यामध्ये काय चुकीचं बोललं तर ते शेवटी जो निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे त्याची अंमलबजावणी कोण करणार आहे? विधानसभेचे अध्यक्षच करणार आहेत ना. त्यामुळं निकाल येण्याच्या अगोदर तो न पाहता त्याची प्रत अजून हातात आलेली नाही तर कसं करणार आहात?
बरं, शेवटी विधिमंडळामध्ये जे निलंबन झालेलं आहे त्यांना आता पुढच्या येणाऱ्या अधिवेशनामध्ये विधानसभेमध्ये प्रवेश देण्याच्या संदर्भातला तो विषय आहे. आता लगेच तर विधानसभेचं पुढचं अधिवेशन नाहीये, त्यामुळे या संदर्भानं यातल्या तांत्रिक बाबीवर ते बोललेले आहेत. बरं, त्याचा पण लगेचच संदर्भ यातला एक महत्वाचा मुद्दा उमेशजी समोर आणायला हवा, तो असा आहे की गुणरत्न सदावर्ते, तुम्ही त्या निमित्तानंही मार्गदर्शन करणं अपेक्षित आहे. कायद्याच्या बाबतीतला कीस पाडला जातोय इथे आपल्या चर्चेत, आणि तो गरजेचा आहे, कारण त्या निमित्तानं जनतेला प्रगल्भ करण्याची माध्यमांची जबाबदारी आपण पार पाडत आहोत. गुणरत्न सदावर्ते, असं म्हटलं गेलं की अध्यक्षच निकालाची अंमलबजावणी करणार. वस्तुस्थिती पाहता अध्यक्षांच्याकडे आता निलंबनाच्या कारवाईच्या नंतर, म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर कुठल्याही प्रकारे कारवाई करण्याचे कुठलेही अधिकार उरलेले नाहीत. दुसऱ्या बाजूला ज्या वेळेला निलंबनाचा ठराव मांडला गेला तेव्हा तो कायदा मंत्र्यांनी सभागृहात मांडून सभागृहाच्या एकमतानं तो मंजूर होतोय असं दाखवलं. मग आता अध्यक्षांना मध्ये का आणलं जात आहे? सदावर्तेजी, दोन्ही मुद्द्यांवर आपल्याकडून अपेक्षा आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्याच्या नंतर आता अध्यक्षांना काही करायला उरलंय का, की हा सुद्धा वेळ काढूपणाचा एक नवा विषय असू शकतो? कायदा आणि त्याचं पालन आणि कायद्यावर कायदेशीर भाष्य करण्याचं प्रस्तुत सरकारनं ठरवलेलंच नाही. आम्ही बोलायला लागलो की आम्हाला राजकीय पक्षाचं स्टिकर लावतात, कारण त्यांना तलवारीची भाषा आता बोलायचं समजतंय. ईडी नको, सीबीआय नको. तसंच या प्रकरणामध्ये, प्रस्तुत प्रकरणामध्ये नवाब मलिक जे मंत्री आहेत त्यांचं खरोखर मला की नाही क्यू येते. त्याची क्यू ह्याच्यासाठी येते, माननीय सर्वोच्च न्यायालयाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, सर्वोच्च न्यायालयाचे जे निकाल असतील त्याची हार्ड कॉपी येण्याच्या अगोदर सॉफ्ट कॉपीवर सुद्धा काम करायचंय, आणि तो मॅन्डेट भारतीय संविधानाच्या आर्टिकल 144 नुसार माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आहे. आणि माननीय न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूडांचं त्या संदर्भातलं अधोरेखित केलेलं जजमेंट सुद्धा आहे, तशा प्रकारचं निरीक्षण सुद्धा आहे. आणि त्यासोबतच मला सांगायचंय महत्वाची बाब, की आता तुम्ही जे म्हणताय ना की विधिमंडळाच्या अध्यक्षांनी, तसं नाही. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये तुम्ही सभागृहाने केलेला ठराव असं सांगितलं, आणि ते ठराव केलेला निर्णय सुद्धा माननीय सर्वोच्च न्यायालयाने डंके की चोट पर संविधानिक हक्कावर, संविधानिक शक्ती सोबत बाजूला सारलेला आहे. त्यामुळे आता बचाव करण्यासाठी, इज्जत वाचवण्यासाठी काही जरी तुम्ही बोलत असाल तरी अक्षम्य केलेला अपराध आहे, आणि त्याच्यासाठी ठीक आहे. परिवहन मंत्री गुणरत्न सदावर्ते, आपण स्पष्टपणे काही गोष्टी समोर आणल्यात की आता अशा पद्धतीनं अध्यक्षांच्या मागे सरकारला लपता येणार नाही. खरं तर हेही नमूद करायला हवं की विधानसभेचा अध्यक्ष गेले अनेक दिवस नाहीच आहे. हंगामी अध्यक्ष म्हणून उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्यावर जबाबदारी आहे. ते राष्ट्रवादीचे नेते आहेत उमेश पाटील. मला एक आपल्याला थेट आता पुढचा मुद्दा विचारायचा आहे, तो असा आहे, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामध्ये घेतला गेलेला निर्णय हा लोकशाहीला धोका आहे इतकं स्पष्ट म्हटलं गेलंय. घेतलेला निर्णय बेकायदा आहे, आपण आपली चौकट कायद्याची ओलांडून घेतली आहे असं म्हटलं गेलेलं आहे. आणि आता या शब्दांच्या आधारे आपण निर्णय घेतला, त्या निर्णयाच्या नंतर तरी घेतलेला निर्णय चुकला हे म्हणण्याची तयारी आहे का सरकारची? याला तुम्ही जे समजताय ना तसं नाहीये. ते 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्णयाला आणखी त्याच्यापेक्षा वरच्या खंडपीठाकडे जाता येतं, रिव्ह्यू पिटिशन करता येतं. न्यायालयीन प्रक्रिया एकदा सुप्रीम कोर्टाचा निर्णय झाला म्हणजे त्या निर्णयाची पुनर्तपासणी करता येत नाही अशातला भाग नाही. परंतु त्याची आवश्यकता आहे का नाही हे विधिमंडळाचे अध्यक्ष जे आहेत ते यामध्ये सुप्रीम असतात, ते ठरवतील. प्रश्न असा असतो की कुठल्याही न्यायालयाचा निर्णय असो, तो हायकोर्टाचा असो किंवा सुप्रीम कोर्टाचा असो किंवा सेशन कोर्टाचा असो किंवा जेएमएफसी कोर्टाचा असो, एकदा ते निर्णय झाल्यानंतर ज्या यंत्रणेच्या संदर्भानं तो निर्णय झालेला आहे त्या यंत्रणेचे प्रमुख त्या निर्णयाची अंमलबजावणी करत असतात किंवा ती करावी लागत असते. त्यामुळे मग आपण असं सुचवू पाहताय का की या निर्णयाला आव्हान द्यायची तयारी मविया करते म्हणून? पूर्ण होऊ द्या मग तुम्ही बोला. जी, या निर्णयाला आव्हान द्यायची तयारी वगैरे असा प्रश्न नाहीये. या बाबतीतला सर्वोच्च अधिकार जो आहे हा विधिमंडळाच्या संदर्भातला झालेला निर्णय असल्यामुळे तो अधिकार जो आहे तो विधानसभा अध्यक्षांचा आहे.
विधानसभेचे अध्यक्ष झाल्यानंतर किंवा राज्यपाल झाल्यानंतर जसा तो कुठल्या पक्षाचा नसतो, तसं एकदा अध्यक्ष झाल्यानंतर तो अध्यक्ष हा कुठल्याही पक्षाचा नसतो. विधिमंडळाची कार्यकक्षा लक्षात घेऊन त्या संदर्भामध्ये सुप्रीम कोर्टाचा सन्मान ठेवत माननीय अध्यक्ष महोदय जे आहेत ते आलेल्या निर्णयाचं अध्ययन करून त्या बाबतीतला योग्य तो निर्णय करतील. आज निर्णय झालेला आहे, अजून त्याची प्रतही प्राप्त झालेली नाही. तोपर्यंत सदावर्ते साहेब असतील. उमेशजी एक सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून सुद्धा निर्णय कळतात, ते त्या पद्धतीनं वेबसाईटवर उपलब्ध असतात, आपल्याला पुढची कारवाई करता येऊ शकते. असं होत नाही. ते ज्या वेळेला सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून निर्णय कळतो त्यावेळेला तो प्रकटीकरण म्हणून किंवा त्याच्यावर चर्चा करण्यासाठी म्हणून अधिकृत असतो. अधिकृत निर्णय जो आहे तो हायकोर्टाच्या सही शिक्क्यानिशी जो आहे तो विहित पद्धतीनंच यावा लागतो. ते त्या संदर्भात त्याच्यावर जी आहे ती नस्ती तयार होते. त्या नस्ती जे आहे ते योग्य त्या पद्धतीनं निरंजन डावखरे त्या ठिकाणी सभागृहातले सदस्य बसलेले आहेत, ते यामध्ये निश्चितपणे त्यांना ही सगळी प्रक्रिया माहीत आहे. प्रश्न असा आहे की विधिमंडळाची कार्यकक्षा याच्या बाबतीमध्ये आज जो प्रश्न निर्माण झाला, उद्याच्याला विधिमंडळाचे जे सर्वोच्च अधिकार आहेत त्या बाबतीमध्ये अनेक वेळेला सर्वोच्च न्यायालयामध्ये उद्या लोक जातील. त्यामुळे विधिमंडळाच्या अधिकार कक्षेच्या मर्यादा ज्या आहेत त्या उद्याच्याला जर संकुचित तर होणार नाहीत ना, अधिकार कक्षा तर संकुचित होणार नाही ना, हा एक महत्वाचा घटना. याच्यावरही चर्चा करू. उमेश पाटील, आपण बोलत असताना 2-3 महत्वाचे मुद्दे असं मांडत बचाव करण्याचा प्रयत्न केला की अधिकार हे सगळे विधानसभा अध्यक्षांचे आहेत. आपण दुसरं असंही म्हणायचा प्रयत्न केलात की वेळप्रसंगी निकालाला आव्हान दिलं जाऊ शकतं. आणि तिसरा मुद्दा आपण म्हटलात की जोपर्यंत प्रत्यक्ष हातात निकाल येत नाही तोपर्यंत पुढची कायदेशीर आणि कागदोपत्री कारवाई पूर्ण होऊ शकत नाही. पटकन यावर कायदेशीरच उत्तर अपेक्षित आहे, कारण तुम्ही कायद्याचा मुद्दा छेडलेला आहे. गुणरत्न सदावर्ते, पटकन उत्तर द्या. अध्यक्षांच्याच कडे अधिकार आहेत असं सांगणं, दुसऱ्या बाजूला हार्ड कॉपी अर्थात प्रत्यक्ष कागदपत्र हातात आल्याशिवाय निकालाच्या बाबतीतलं पुढची कारवाई शक्य नसणं म्हणणं, आणि तिसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा की 3 खंडपीठाच्या 3 न्यायाधीशांच्या न्यायमूर्तींच्या सदस्य असलेल्या खंडपीठानं दिलेल्या निकालाला आव्हान देता येतं का? या प्रकरणाला ते लागू आहे का? बघा प्रसादजी, महाराष्ट्राला सांगतो, जे कोणी पाटील बोलत होते ते वकील नक्की निश्चित नसतील याची मला खात्री आहे. कारण कायदा मंत्री जे आहेत अनिल परब, त्यांनाच बोलण्याचं तारतम्य राहिलेलं नाही माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या नंतर. त्यामुळं मी फार जास्त जे पाटील बोलले त्याच्यावर बोलण्यापेक्षा तुम्हाला सांगतो आणि डंके की चोटवर सांगतो, मी सर्व्हिस लॉयर, कॉन्स्टिट्यूशनल लॉयर या नात्याने अथॉरिटिव्ह सांगतो की याच्यामध्ये यांनी रिव्ह्यू फाईल करू द्या. दंडासहित दंड सांगायला लागलो मी, दंडासहित रिव्ह्यू डिसमिस होतं हे मी डंके की चोटवर सांगतो. कारण मी 1-2 नाही, निलंबनाच्या हजारो केसेस चालवलेला मी माणूस आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो हे वल्गना आहेत, ही केवळ चर्चा आहे. हे मराठा आरक्षणासारखा फुसका बाहेर करण्याचा आणि लोकांच्या डोळ्यामध्ये धूळ फेक करून आम्ही काहीतरी करतो म्हणून विषय थंड करण्याचा हा म्हणजे बालिश प्रयत्न आहे. एकदम एक्झॅक्ट मुद्द्यावर आपण चर्चा आणली. पटकन निरंजन डावखरेंना बोलतं करणं गरजेचं आहे. त्याशिवाय आपल्या सोबत असलेल्या इतरही मान्यवरांना आता टप्प्याटप्प्याने आपण बोलतं करणार आहोत. सुरुवातीच्या भागामध्ये कायदेशीर गोष्टींना जनतेपर्यंत पोहोचवणं गरजेचं असल्यानं त्यावर अधिक खल झाला. पटकन निरंजन डावखरे, आपल्यासाठीचा मुद्दा आहे. तुम्हाला सरकारची भूमिका लक्षात आली, कायदेशीर बाबी लक्षात आल्या असतील. आता सांगा, इतकं घडल्याच्या नंतर सुद्धा या 12 जणांना सभागृहात सन्मानानं येऊ दिलं जाईल असं तुम्हाला वाटतं? मुळात आपण जर बघितलं तर या पूर्ण गोष्टीची पार्श्वभूमी जर आपण लक्षात घेतली तर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातलं ज्यावेळेस शासनाचं सरकारचं दबाव तंत्र सभागृहात चालू होतं त्यावेळेस या आमदारांनी ज्यावेळेस उठाव केला आणि ज्यावेळेस या संदर्भातलं गोंधळ उभं राहिलं त्यावेळेस या सरकारने षडयंत्र करून एक कपोलकल्पित पूर्ण रचना केली. मग याच्यामध्ये जी काही घटना घडली ती घडली, पण त्याच्यामध्ये वाढीव करून याच्यामध्ये खरं तर ज्या लोकांचं हात आहे या लोकांनी त्या मतदारांची पण माफी मागितली पाहिजे, ज्याच्यामुळे या आमदारांना बाहेर जावं लागलं. आणि कोर्टाने या संदर्भातली चपराक देताना हेच सांगितलं की ही जी अब्यूज ऑफ पॉवर आहे की तुम्ही तुमच्या सभागृहामध्ये असलेले नंबर ऑफ मेंबर्सच्या आधारावर पॉवर ऑफ अब्यूज करून अतिशय इलिगल आणि अतिशय इरॅशनल पद्धतीमध्ये हे जे निलंबन केलं गेलेलं आहे त्याला सरकार सुप्रीम कोर्टाने रद्द केलेला आहे. आणि त्याच्यामुळे आता अध्यक्षांनी या गोष्टी संदर्भातली कारवाई पुढच्या टप्प्यात लवकरात लवकर करणं
हे गरजेचं आहे आणि त्यांना हे करावंच लागेल. एकदा का सुप्रीम कोर्टाचा हा निर्णय आलेला आहे त्याच्यामुळे त्यांना हा स्वीकारावाच लागेल. मुळात बीएससी मध्ये पण माननीय फडणवीस साहेबांनी ज्यावेळेस बिझनेस ऍडव्हायझरी कमिटी झाली होती त्यावेळेस पण माननीय फडणवीस साहेबांनी सरकारला सांगितलं होतं की या संदर्भातलं तुम्ही निर्णय घ्या, या 12 आमदारांसंदर्भातलं तुम्ही निर्णय घेणं गरजेचं आहे. पण त्यावेळेसही या अहंकारी सरकारने ते टाळलं. सुप्रीम कोर्टाने ज्यावेळेस यांना या 12 आमदार या निमित्ताने पटकन एक उमेश पाटील यांना आणखी संधी देण्याची गरज आहे. जी निरंजनजी, आपण आपलं 30 सेकंदात म्हणणं संपवावं अशी विनंती आहे. एक फक्त विषय म्हणतो की 12 आमदारांना ज्यावेळेस सुरुवातीला सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं की तुम्ही अध्यक्षांकडे जा आणि या संदर्भातलं एक अर्ज द्या, त्यावेळेसही ज्यावेळेस आमदारांनी अर्ज अध्यक्षांकडे केला होता त्याच्यानंतरही या सरकारने या संदर्भातला निर्णय घेणं टाळलं आणि त्याच्यामुळे या अहंकारी सरकारला खऱ्या अर्थाने सुप्रीम कोर्टाकडनं चपराक बसलेली आहे आणि आता त्यांना हा निर्णय घ्यावाच लागेल. उमेश पाटील, आपलं उत्तर. एखादा कालमर्यादेचा मुद्दा उपस्थित झाला की समजा किती दिवसात आपण निलंबनाच्या पुढच्या संदर्भातली कारवाई पूर्ण कराल आणि सन्मानानं 12 आमदारांना सभागृहात येण्याचा मार्ग मोकळा कराल असा प्रश्न विचारला तर आपल्याकडे उत्तर आहे? हो, आहे ना. ज्या पद्धतीनं सुप्रीम कोर्टाचा निर्णयाचा सर्वांना सन्मान करावा लागतो, सुप्रीम कोर्टच काय कुठल्याही न्यायपालिकेच्या निर्णयाचा सन्मान आपल्याला करावाच लागतो. चर्चा ही होत राहणार आहे, परंतु सुप्रीम कोर्टाचा आदेश प्राप्त झाल्यानंतर त्या बाबतीमध्ये अध्यक्ष ते तातडीने निर्णय घेतील याच्याबद्दल दुमत नाही. आणि जर सुप्रीम कोर्टाचा निर्णयाला जर उद्या रिव्ह्यू पिटिशन मध्ये जायचं नाही असं जर ठरलं तर त्यांचा मार्ग आपोआपच मोकळा होतो. त्याच्यामध्ये वेगळ्यानं काही सांगण्याची आवश्यकता नाही. प्रश्न मगाशी तुम्ही गुणवंत सदावर्तेंना हा विचारला होता की रिव्ह्यू पिटिशन मध्ये जाता येतं का नाही, तर ते जाता येतं हे मात्र नक्की आहे. ते फक्त असं म्हणत होतं की ते टिकणार नाही. कदाचित ह्या सगळ्या गोष्टीचा कायदेशीर तपशील बघून रिव्ह्यू पिटिशन मध्ये जायचा निर्णय कदाचित अध्यक्ष घेणार नाहीत किंवा त्यांना जर वाटलं की रिव्ह्यू पिटिशन मध्ये जायला लागेल, त्यांचा उद्देश कदाचित आमदारांचं निलंबन कायम राहावं म्हणून असं नाही, तर मुद्दा असा आहे की विधिमंडळाची कार्यकक्षा याच्यामध्ये जर सुप्रीम कोर्ट हस्तक्षेप करत राहिलं तर उद्या विधिमंडळातला घेतलेला प्रत्येक निर्णयाला सुप्रीम कोर्टामध्ये चॅलेंज केलं जाईल. मग त्या विधिमंडळाची जी कार्यकक्षा असते किंवा अधिकार कक्षा असते त्या अधिकार कक्षेचा संकोच होत भविष्य काळामध्ये सातत्यानं होणार नाही ना, याची सुद्धा काळजी करावी लागेल. बिलकुल. याच निमित्तानं देशभरात आतापर्यंतचे असे अनेक दाखले आहेत की ज्याच्यामध्ये न्यायपालिका आणि विधिपालिका अर्थात विधानमंडळ आणि न्यायालय आमने सामने उभी टाकली आहेत. आपल्या सोबत असलेल्या राजकीय विश्लेषकांना बोलतं करतो, त्याचबरोबर धनंजय शिंदे यांनाही काही प्रश्न आहेत. पटकन पुढचा प्रश्न माझा सुशील कुलकर्णी यांच्यासाठी आहे. सुशील कुलकर्णी, घटनात बाह्य आणि बेकायदा इतक्या थेट आणि बोचऱ्या शब्दांसह आलेला निकाल हा सरकारच्यासाठी किती अडचणीचा आहे? या ह्याच्यामध्ये उमेश पाटलांच्या संदर्भाने सांगतो की अधिकारांचा संकोच होईल संकोच होईल संकोच होईल असं ते सातत्यानं ज्यावरती भर देत आहेत त्यात घटनात्मक तरतूद अशी आहे, धनंजयजी यावर जास्त चांगलं सांगतील, घटनात्मक तरतूद अशी आहे की उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये आव्हान देता येतं. एक याबाबतची एक केस मला स्वतः शिवराज पाटील चाकूरकर जे सभापती होते लोकसभेचे त्यांनी सांगितलेली आहे की 4 आमदारांच्या निलंबनाच्या केसमध्ये उच्च न्यायालयाने निर्णय दिला, तो सभापतींनी मानला नाही, म्हणून सभापतीला पकडून आणा, अटक करून आणा असे आदेश देखील सर्वोच्च न्यायालयाने दिलेले होते. आणि ते प्रकरण शेवटी हे दोन्ही संस्थांचा सन्मान ठेवायचा म्हणून सामोपचारानं निर्णय कायम करत संपवण्यात आला. म्हणजे हे चाकूरकरांनी स्वतः सांगितलेलं उदाहरण. बिलकुल. त्यामुळं हा अधिक्षेप सारखं न्यायालयात जाता येईल, सभागृह सार्वभौम आहेत यात कोणतीही शंका नाही, पण सातत्यानं या सार्वभौमत्वाच्या नावाखाली जो विशेषाधिकाराचा बागुलबुवा उभा केला जातो ना तो फार वाईट आहे. सारखं आम्हाला विशेषाधिकार आहे, हस्तक्षेप व्हायला सुरुवात होईल, हस्तक्षेप व्हायला सुरुवात होईल. तुम्ही जे काही कृत्य सभागृहामध्ये करता आहात ते घटनाबाह्य आहे की नाही हे बघण्याची न्यायालयीन पुनर्विलोकनाची प्रक्रिया या देशामध्ये होत राहील. आणि त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून 1 वर्षासाठीचं निलंबन, हे निलंबन रद्द करण्याच्या निलंबन करण्याच्या अधिकारावर गंडांतर नाहीये, हे लक्षात घ्या प्रसादजी. बिलकुल. या सगळ्यामध्ये एक गोष्ट महत्वाची आहे, न्यायालय काय म्हणतंय, तुम्ही निलंबित करू शकता दिवसा करता, आठवड्या करता, सभागृहाच्या एकूण सेशन करता, पण वर्षभराकरता जे निलंबन केलेलं आहे ते फार वाईट आहे, घटनाबाह्य आहे. ती शिक्षा त्या मतदारसंघातल्या लोकांना आहे असं न्यायालय म्हणतंय.
ही केस अधिकारावरच्या अधिक्षेपाची नाही आहे. अधिकार आहे म्हणून त्याचा किती वापर करायचा, कसा वापर करायचा यावरची आहे. अगदी बिलकुल. आणि त्याच आणि याच आपल्या तुमच्या विवेचनामध्ये तुम्ही अतिशय सुंदररित्या न्यायपालिका आणि विधिपालिका अर्थात न्यायालय आणि विधानमंडळ यांच्यातल्या संघर्षाच्या आणि श्रेष्ठत्वाच्या मुद्द्यालाही स्पर्श केलात. त्या अनुषंगाने एक गोष्ट जरूर मांडावी लागेल. विधिमंडळ याच्याकडे कायदा करण्याची जबाबदारी आहे. तो कायदा घटनेच्या चौकटीत बसतो की नाही हे पाहणं आणि राज्यघटनेचं पालकत्व स्वीकारणं, त्या पालकत्वाच्या अनुषंगाने राज्यघटनेची चौकट कायम ठेवणं याची जबाबदारी न्यायालयाची आहे. हे दोघांनीही लक्षात ठेवायला हवं. पटकन या निमित्तानं धनंजय शिंदे, आपल्यासाठीचा पुढचा प्रश्न. हा सगळा वाद हा कायद्याच्या बाजूने तपासला गेला, पण त्याच्यासाठी पडद्याच्या मागे राजकारण आणि राजकारणातला अहंकार आहे हे विसरून चालणार नाही. सत्ताधाऱ्यांनी नम्र असावं, अहंकारी असू नये अशी किमान अपेक्षा जर समजा वागण्यात असती तर हे प्रकरण इतकं पुढे गेलं असतं. अगदी हे प्रकरण पुढे नक्कीच गेलं नसतं आणि अशा प्रकरणांचा आपण निषेध करायलाच पाहिजे. पण मूळ मुद्दा असा राहतो की लोकांनी स्वतःचे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींना डिस्क्वालिफाय करायचा किंवा अपात्र करायचा अधिकार आणि तो अधिकार कितपत वापरायचा, म्हणजे ही सर्वोच्च न्यायालयाने जो निर्णय दिलाय त्याच्यात असं एक स्टेटमेंट आहे की हे सस्पेन्शन हे डिस्क्वालिफिकेशन पेक्षाही गंभीर आहे. हे खूप महत्वाचं स्टेटमेंट आहे. आणि म्हणजे तुम्ही ह्या देशामध्ये लोकशाही आहे, या देशामध्ये हुकुमशाही नाहीये, हे महाविकास आघाडी सरकार विसरलेलं दिसतंय. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आपण स्वागत केलंच पाहिजे, पण मोडेन पण वाकणार नाही अशा पद्धतीची जर प्रवृत्तीने जर राज्य सरकार चालवत असेल, कारण बघा ना, नुसता हाच प्रश्न नाही तर बाकीचे इतर सुद्धा पक्ष असतील, एसटी कामगारांचे प्रश्न असेल, त्यावेळेस सुद्धा जर अशी सर्वसमावेशक आणि संवेदनशीलतेने जर निर्णय घेतले तर सरकार नक्कीच चांगल्या पद्धतीने चालवता येऊ शकेल. बिलकुल तशी अपेक्षा सरकारांकडून असली पाहिजे आणि तशी अपेक्षा ठेवूनच सरकारांनी काम केलं पाहिजे. जयंत माइंडकर, चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आपण आहोत. मुळात विद्यमान सरकारची संवेदनशीलता हरवली आहे का आणि अनेकदा न्यायालयाकडून बसणारी चपराक ही त्यांच्या वर्तनातल्या वाढत्या अहंकाराचा परिपाक आहे का? दोन्ही अगदी बरोबर आहे. म्हणजे मी एकदम संवेदनशीलता गेली आहे वगैरे हे जरी मी थोडस अमान्य करीन, पण अहंकार आलेला आहे आणि हा अहंकार 170-172चा जास्ती आहे. आणि हा प्रत्येक पक्षाला, आपल्या अँकरिंग मध्ये आपण एक फार सुंदर वाक्य सांगितलं, आपण भारतीय जनता पार्टीचा सुद्धा उल्लेख केला की हे जर का ऍप्लिकेबल असेल तर उद्या 67 जागा असणाऱ्या दिल्लीतल्या आप पासून तर तेवढीच ऍब्सोल्यूट मेजॉरिटी घेऊन असणाऱ्या गुजरातमध्ये, मध्य प्रदेशात भाजपला सुद्धा ऍप्लिकेबल आहे. विरोधी पक्षांचा आवाज दाबण्याचा हा संसदीय लोकशाहीत हुकुमशाहीचा प्रयत्न आहे. आपल्याला पाहिजे तसं वागण्याचा प्रश्न आहे. आणि मला एक समजत नाही, हे जे आता सांगितलं अगदी सुप्रीम कोर्टाचा जो निर्णय आहे की त्यांनी सांगितलं पूर्ण एखाद दिवस करा, एक आठवडा करा, अगदी बरोबर आहे. एक सेशन, मी स्वतः गुजरात सेशन कव्हर केलेलं आहे. मी अशाच प्रकारचं सस्पेन्शन पूर्ण विरोधी पक्ष सस्पेंड होताना मी पाहिलेलं आहे. आय वॉज सरप्राईज. हे आता का वाढत चाललेलं आहे तर व्यक्तिगत आकस, व्यक्तिगत आपले हेवे दावे, हे दुर्दैवाने सत्तेवर सत्तास्थानी असलेली मोठी माणसं ही वापरतात. आणि ही सर्वात दुर्दैवी गोष्ट आहे जेव्हा महाराष्ट्राचा, प्रोग्रेसिव्ह महाराष्ट्राचा जेव्हा उल्लेख केला जातो. मला एक सांगा, शरद पवार इतक्या वेळेला मुख्यमंत्री होते, त्यांच्यावर हवे तसे शाब्दिक बाण झालेले आहेत. कधीतरी त्यांच्या काळात मी तरी पूर्ण विरोधी पक्ष सस्पेंड झालेला आहे. अगदी राजदंड पळवून दिल्यानंतर अशा प्रकारच्या हे कधीही पाहिलेलं नाही. हे आता का वाढत चाललेलं आहे याचा रिव्ह्यू आपण घेतला पाहिजे. बिलकुल. आणि खास करून त्यांनी जन्माला घातलेलं सरकार असताना अशा प्रकारचे निर्णय का व्हावेत याबाबतही आपल्याला बोलायला हवं. चर्चेला वेळेची मर्यादा, एक छोटीशी विश्रांती घेऊन आपण लगेचच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागामध्ये. लक्षवेधीच्या पुढच्या भागात घटनाबाह्य आणि बेकायदा निर्णय करणाऱ्या मवियाच्या पुढच्या वाटचालीबाबतची चर्चा.
लक्षवेधीच्या या दुसऱ्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. घटनाबाह्य आणि बेकायदा इतक्या थेट बोचऱ्या शब्दांमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्याकडून मवियाला फटकारण्यात आलंय. या निमित्तानं मवियाच्या राजकीय स्थैर्य, अस्तित्व आणि वाटचालीची चर्चा होणंही गरजेचं आहे. कारण एका पाठोपाठ एक न्यायालयाच्याकडून मिळणाऱ्या चपराकीच्या नंतर घटनाबाह्य पद्धतीनं राज्यात चाललेलं कामकाज आणि त्याची उदाहरणं ही वाढायला लागली आहेत. या निमित्तानं आपल्यासोबत असलेल्या विविध मान्यवरांकडे आपण वळणार आहोत. आपल्यासोबत चर्चेला कोण आहेत त्यांचा परिचय आपल्याला पटकन करून देतो. आपल्यासोबत प्रवक्ता आहेत राष्ट्रवादी काँग्रेसच्याकडून उमेश पाटील, निरंजन डावखरे आपल्यासोबत आहेत भारतीय जनता पार्टीच्याकडून, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते कायदेतज्ञ या नात्यानं आपल्यासोबत आहेत, धनंजय शिंदे आपचे नेता प्रतिनिधी म्हणून आहेत, सुशील कुलकर्णी आणि जयंत माइंडकर राजकीय विश्लेषक म्हणून आहेत. सुशील कुलकर्णी, पहिला प्रश्न आपल्यासाठी. राज्यामध्ये आत्ताच्या घडीला विधानसभेचा अध्यक्ष नाही, पोलीस महासंचालक नाही, मुख्य सचिव नाही, या तीनही पदांवर असलेली मंडळी ही हंगामी जबाबदाऱ्या निभावतात. दुसऱ्या बाजूला न्यायालयाच्याकडून वारंवार विद्यमान सरकारला चपराक मिळाली आहे. आता तर घटनाबाह्य आणि बेकायदा निर्णय आपण आपल्या राज्यात करताय असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलंय. शिशुपालाचे 100 अपराध भरल्याच्या नंतर महाभारतात कारवाई झाली होती. आत्ता कायदेशीर दृष्ट्या विद्यमान सरकारच्या चुका किती झाल्या आहेत? सुशील कुलकर्णी. कायदेशीर दृष्ट्या विद्यमान सरकारच्या चुकांचा विचार करायचा झाला तर या चुका विद्यमान सरकारच्या लोकांनीच केल्यात, हे पहिल्यांदा तुम्हाला मला महत्वाची गोष्ट सांगावी लागेल. पहिली म्हणजे कायदा वारंवार धाब्यावर बसवणे हा जो पहिला प्रकार याच्यामध्ये सुरू झाला ना, त्यातला पहिला आहे तो म्हणजे जितेंद्र आव्हाडांचा. म्हणजे मी आता जेव्हा ब्रेक होता तेव्हा तेच सांगत होतो की काही लोकांना गप्प केलं पाहिजे. जितेंद्र आव्हाडांचा म्हणजे एका मुलाला आपल्या बंगल्यावर नेऊन मारणे, विरोध केला म्हणून सोशल मीडियावर फेसबुकवर पोस्ट टाकली म्हणून मारणे, त्यात आव्हाडांना अटक झाली. इथून ही सुरुवात आहे. म्हणजे पहिली जी दमनकारी प्रक्रिया आहे ना ती इथून सुरुवात आहे. आव्हाडांच्या नंतर आपण सातत्यानं बघतोय 3 वेळेला नवाब मलिकांना कोर्टाने सांगितलंय की बाबा नको बोलू, बाबा नको बोलू, बाबा नको बोलू. नवाब बाबा गप्प बसायला तयार नाहीत. अगदी शेवटी कोर्टाने सांगितलं की आता बोलाल तर जामीन रद्द करण्याचा अधिकार मी देईन. तेव्हा कुठे नवाब मलिकांनी थोडंफार त्या प्रकरणात बोलणं बंद केलंय. पण आता ही जी प्रतिक्रिया दिली आहे ना ती ही अशीच आहे. म्हणजे हा सरकारचा निर्णय नव्हे, सरकारचा निर्णय नव्हे, राज्याचा संसदीय कार्यमंत्री सभागृहात प्रस्ताव ठेवतो आणि निलंबन होतं. या निर्णयात सरकार असतंच. या निर्णयात सरकार यासाठी असतं की तालिका अध्यक्ष म्हणून काम करत असताना जी वागणूक तालिका अध्यक्षांना म्हणजे भास्कर जाधवांना मिळाली त्याची तक्रार, म्हणजे सभागृहात घडलेली घटना नव्हती ती, सभागृहाच्या बाहेरची होती. सभागृहाच्या बाहेरच्या घटनेत म्हणजे दालनामध्ये त्या घटनेची तक्रार सदस्य म्हणून जाधव करतात आणि अध्यक्ष म्हणून जाधवच त्यावर निर्णय देतात. ही कृती तुम्हाला कशी घटनेत बसवणारी कशी वाटते हा प्रश्न मला आहे. एक एक चुका मोजायच्या ठरल्या ना तर शपथ घेऊन जाणीवपूर्वक शपथभंग करणे असे प्रकार या सरकारमधल्या मंत्र्यांनी केलेले आहेत. उदाहरणार्थ नितीन राऊत जातीय विधानं करणं, रोकाची विधानं करणं, चुकीची विधानं करणं, ग्रीड फिल बाबत बोलणं, हे सगळं नितीन राऊतांनी केलेलं आहे. म्हणूनच या सरकारमधल्या आपण जे म्हणालो ना की तुम्ही अस्तित्व 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 म्हणताय, ते अस्तित्व या प्रकारातच त्यांना सतत धोकादायक वाटतंय आणि ते टिकवण्यासाठीच म्हणून जे काही करता येऊ शकेल हे सरकार टिकेल की नाही हे व्यक्त करायला मी ज्योतिषी नाही. पण हे सरकार नाही टिकलं तर आपलं काय या भयातूनच चुका करणारी जी मंडळी आहेत ना, म्हणजे मी सतत काहीतरी नवं केलं की मला इथे फार मोठं होता येईल, नाना पटोलेंना काहीतरी ग्रेट होता येईल, मुख्यमंत्री होता येईल. काँग्रेसमध्ये 4 मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक, राष्ट्रवादीत 2 मुख्यमंत्री पदाचे स्पर्धक, शिवसेनेत तर काय म्हणजे आनंदच आहे. ते कोण होणार आहे ते पण माहिती आहे लोकांना सगळ्या. या सगळ्यामध्ये आपल्या अस्तित्वाला टिकवून ठेवण्यासाठी आपण पक्षाच्या किती जवळचे होते दाखवण्यासाठी किंवा नेत्याचे किती चाहते होते दाखवण्यासाठी सगळ्याच कृती या बेकायदेशीर होत आलेल्या आहेत. म्हणजे अगदी गृह सचिवांनी पत्र देणं, प्रवास करण्यासाठी पत्र देणं, माझे फॅमिली मेंबर्स म्हणून राहुल कुलकर्णी सारख्या पत्रकाराला अटक करणं, अर्णव गोस्वामी सारख्या पत्रकाराला अटक करणं, बोललं की तुम्ही गुन्हा दाखल करणार, अटक करून टाकणार, बातमी केली की अटक करणार.
अहो असे टोकाच्या आणि टोकदार टीका कितीतरी वेळेला यांच्याच सरकारमध्ये जे फक्त राष्ट्रवादीचं असतं, म्हणजे फक्त काँग्रेसचं असताना, शरद पवारांचं असताना अशा टीका झालेल्या आहेत. तिथे कधीही अशा स्वरूपाची कृती झालेली नाहीये. बिलकुल. काय झालंय, खूप जणांची खिचडी झाली आहे, खूप जणांची खिचडी झाली आहे. आणि त्या खिचडीमध्ये उगाच आपल्यावर काय काय येतं की, कारण ओरबाडणारे खूप झालेत, खाणारे खूप झालेत, चटाक शक्कर आणि ते सौड अशी एक म्हण आहे आपल्याकडं, तसा तो प्रकार आहे तो. त्यामुळं आपली खाबुगिरी किंवा आपल्या चुका त्या जास्तीत जास्त ठळकपणे समोर यायला नकोत आणि जो आणतोय त्याचा आवाज बंद करायला पाहिजे. यासाठीचा हा सगळा उद्योग चाललाय आणि त्यामुळे त्या चुका होत आहेत. 100 अपराध भरलेले आहेत. आता फक्त लाभाची पदं जायला नकोत म्हणून हे सरकार टिकून आहे आणि त्याच एका कारणावर ते टिकून राहील. ठीक आहे सुशील कुलकर्णी, आपण सविस्तर विवेचन केलं, त्यात स्पष्टपणे विविध मंत्र्यांची नावं घेतलीत, पण सकाळी 10 वाजता बोलणाऱ्या एका सद्गृहस्थांना आपण विसरलात. ते मंत्री नाहीत म्हणून कदाचित सोडून दिलेलं दिसतंय. असो, मुद्द्यावर येऊयात पटकन. स्वाभाविकरित्या प्रश्नाचं उत्तर आता उमेश पाटलांना द्यायचंय. उमेश पाटील, सुशील कुलकर्णींनी एका सविस्तर विवेचनामध्ये सांगितलं की सरकारचं चुकतंय कुठं. घटनात्मक दृष्ट्या होणाऱ्या गंभीर चुका वाढत चाललेल्या आहेत दिवसेंदिवस. आपल्याला याची काळजी घ्यायला हवी. याच्यासाठी आपल्याला, म्हणजे मी स्पष्टपणे राष्ट्रवादीच्या बद्दल बोलतोय, राष्ट्रवादीला याची काळजी जास्त असायला हवी, कारण हे सगळं सरकार हे तुमच्या डोल्याऱ्यावर उभं आहे. नाही, सुशील कुलकर्णींचं मी ऐकलं सगळं. त्यांना महाराष्ट्रामध्ये जे काही उणेवा दिसत आहेत, सरकारमध्ये जे काही घटनात्मक दृष्ट्या काही चुकीचं चाललंय असं त्यांना वाटतंय, त्या संदर्भानं ते बोलले. त्यांची मी अनेक यापूर्वी देखील व्हिडिओवर क्लिप पाहिलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा अप्रोच आणि विचार पद्धती आणि त्यांची सर्व पार्श्वभूमी त्या बाबतीतली मला माहिती आहे. त्यामुळे मला त्याच्यातलं काही फारसं आश्चर्य वाटत नाही. उत्तर प्रदेश असेल किंवा कर्नाटक असेल, या राज्यांमध्ये कशा पद्धतीनं घटनेला अभिप्रेत असलेला कारभार हाथरस पासून आणि कर्नाटकाच्या मंत्र्याचं व्हिडिओ क्लिप जी बाहेर आली होती त्यातून आपल्याला दिसलेला आहे. त्यामध्ये सरकारने कमीत कमी, म्हणजे कुठलंही सरकार जे आहे ते 100% बरोबर घटनात्मक पद्धतीनं काम करणं सर्वांना अपेक्षित असलं तरी सुद्धा त्यामध्ये काही चुका होणं स्वाभाविक असतं. ते भारतीय जनता पार्टीचं सरकार असो किंवा काँग्रेसचं असो किंवा इतर कुठल्याही पक्षाचा असो, त्याकरताच आपल्याकडे न्यायपालिका आहे, त्याकरता इतर यंत्रणा आहेत, जे असं काही चुकत असेल तर ते दुरुस्त करण्याकरताची व्यवस्था आहे. आपल्या म्हणण्याचा रोग असा आहे की शिशुपालाचे 100 अपराध, यातून गर्भितार्थ असा आहे की आता राष्ट्रपती राजवट लागू करण्याची किंवा सरकार बरखास्त करण्याची वेळ आली आहे का काय, अशा पद्धतीचा तुम्हाला या सगळ्याच्या आडून प्रश्न विचारायचा आहे. आमचं या केंद्र सरकारला सुद्धा आवाहन आहे की या मुद्द्यावर किंवा अशा ज्या काही तुम्हाला वाटतं ना 100 अपराध भरले, तर तुम्ही सरकार बरखास्त करून दाखवा. निवडणुकीला सामोरं जाऊया आपण, मग त्यावेळेला निवडणुकीमध्ये कळेल आपल्याला नेमकं जनतेच्या मनामध्ये नेमकं काय चाललेलं आहे ते. त्यामुळं पहिल्या दिवसापासून या सरकारला सातत्यानं अडचणी निर्माण करून हे सरकार कसं जाईल याच्या करताचं कटकारस्थान होतंय. 12 आमदारांच्या बाबतीमध्ये जे काही सुप्रीम कोर्टानं निर्णय दिला तो विधिमंडळातल्या बरखास्तीच्या बाबतीत दिला, परंतु राज्यपालांनी जे घटनात्मक दृष्ट्या जे करायला पाहिजे होतं ते केलं नाही. त्या बाबतीमध्ये मात्र कोर्ट बोलायला तयार नाही. हे देखील देश पाहतोय, हे देखील राज्यातली जनता पाहते. त्याच्यावरचाही तपशील आपल्याला मांडता येईल. उमेशजी, वेळेची मर्यादा आहे म्हणूनच मध्ये थांबवलं आपल्याला. पटकन जयंत माइंडकर, आपल्याला 1 मिनिटाचा वेळ देतो. एक अत्यंत महत्वाची घटना आता घडली, ती तुमच्या अत्यंत चाणाक्ष नजरेला लक्षात आलेली असेल. काल परवापर्यंत आपलं सरकार स्थिर आहे असा दावा करणारे राष्ट्रवादीचे नेते असोत, शिवसेनेचे नेते असोत, काँग्रेसचे नेते असोत, यांच्यातल्या भूमिकेत आजच्या घटनाक्रमानंतर एक बदल आलाय. ते म्हणतात की सरकार बरखास्त करा, निवडणुकीला सामोरे जायला आम्ही तयार आहोत. जयंतराव, हा बदल का घडला असावा? नाही, हे एक प्रकारे एवढाच करता घडतंय की त्यांना याची खात्री आहे की आपण 3 पक्ष एकत्र राहू आणि 3 पक्षांची सध्याची टोटल 172 होते आहे, त्याच्यामुळे आपणच सत्तेवर येऊ याची त्यांना खात्री आहे. आणि तुम्ही जर का एवढं, म्हणजे आता मी तो शब्द वेगळ्या प्रकारे घ्या, तुम्ही जर का एवढं गळ्यापर्यंत आणलेलं आहात सर्वच माध्यमांनी, समजा आमच्या चुका आता, म्हणजे इव्हन उमेश पाटीलांनी हे सुद्धा सांगितलं की एवढं सगळं करताना चुका होतात, चुका होऊ शकतात, पण चुका इतक्या मोठ्या असाव्यात हे कधीही मान्य होऊ शकत नाही. 12 जणांचं सस्पेन्शन हे कधी मान्य होऊ शकत नाही. लखीमपूर मला मान्य होऊ शकत नाही. मला राज्यपालांनी 12 जणांच्या नियुक्त्या रोखणं हे सुद्धा मान्य होऊ शकत नाही. या 3ही गोष्टी लोकशाही विरोधी आहेत. याच्यातला एक तपशील द्यायला हवा जयंत माइंडकर, आवर्जून द्यायला हवा चर्चेमध्ये, कारण या 12च्या विरोधात ते 12 असं सांगितलं जातं.
प्रत्यक्षात पडद्यामागे काय घडलंय याची चर्चा काही ठराविक जण करत नाहीत. वस्तुस्थिती यातली अशी आहे की 12 आमदारांच्या यादीत एक नाव प्रस्तावित राज्यपालांकडे पाठवलेल्या यादीत रजनी पाटलांचं होतं. रजनी पाटलांना काँग्रेसनी त्या यादीतून काढून राज्यसभेवर पाठवलं. त्यामुळे जुना प्रस्ताव आता राहिलेला नाही. नवा प्रस्ताव पाठवा, पुन्हा चर्चेला सुरुवात करा, हे आपल्याला लक्षात घ्यायला हवं. पण आपण जो मुद्दा मांडला त्या अनुषंगाने पटकन निरंजन डावखरेंना बोलतं करणं गरजेचं आहे. निरंजन डावखरे, सरकार निवडणुकांच्या तयारीला लागलंय का आणि सरकार प्रसंगी निवडणुकांना सामोरं जाण्याच्यासाठी तुम्हाला आव्हान देताना दिसतंय का? जर समजा निवडणुका झाल्या तर चित्र काय असेल? मुळात आपण मध्यंतरी ज्यावेळेस उद्धवजींचं भाषण ऑनलाईन त्यांच्या कार्यकर्त्यांना, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना झालं, त्यावेळेस ऐन कोविडचं ज्यावेळेस पीक होत होतं त्यावेळेस सगळ्यांना आपण सांगत होतो की बाबा कार्यक्रम नका करू. त्यावेळेस ते सांगत होतं की इलेक्शनच्या तयारीला लागा, इलेक्शन मोडमध्ये जा. मुळातच ते इलेक्शन मोडमध्ये जायचा जरी प्रयत्न करत असतील तरी नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये सिंगल लार्जेस्ट पार्टी ही भारतीय जनता पार्टी आलेली आहे. आणि आम्ही तो म्हणतोय कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची निवडणुका लावा नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणुका. आज 2-2 वर्ष तुम्ही या मोठमोठ्या महानगरपालिकांचे इलेक्शनला थांबवून ठेवले. तुम्हालाच भीती आहे निवडणुकांची, तुम्हाला भीती आहे की निकाल तुमच्या विरोधात लागेल. आम्ही तर निवडणुकीला पूर्णपणे तयार आहोत. असेल तुमच्या हिंमत लावा निवडणुका. पटकन निवडणुकीला कोणीही घाबरत नाही निरंजनजी. आपण यापूर्वी निवडणुका वेगवेगळ्या हाताळलेल्या आहेत आणि सर्वात जास्त निवडणुका जिंकण्याचा अनुभव देखील आम्हालाच आहे. कल्याण डोंबिवली का थांबवून ठेवले, नवी मुंबई का थांबवले? एक कल्याण डोंबिवली नवी मुंबईचा विषय नाहीये. बोलतो मी या बाबतीमध्ये राज्य सरकारने थांबवले. निवडणूक थांबवण्याचा किंवा घेण्याचा अधिकार राज्य सरकारचा आहे. आपण विधिमंडळामध्ये आज त्या ठिकाणी सदस्य आहात. या बाबतीतला निवडणूक आयोगाचा अधिकार आहे. आता या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिकांच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये सुद्धा राज्य निवडणूक आयोगानेच निर्णय घेतला. मग तुम्हाला महानगरपालिकेचं काय नाही परिस्थितीमध्ये अहो मग ते राज्य निवडणूक आयोगाला विचारलं पाहिजे ना. राज्य सरकारचा रोल असतो का निवडणुका कधी घ्यायच्या, कधी कार्यक्रम पत्रिका ठरवायचा? आपण मी तरी तुम्ही तुमची आहे ना तयारी म्हणताय. अहो राज्य सरकारने यापूर्वी आता फक्त ओबीसीच्या बाबतीमध्ये ओबीसीचं आरक्षण असल्याशिवाय निवडणुका घेऊ नयेत एवढ्याच बाबतीमध्ये राज्य सरकारने हस्तक्षेप केलेला आहे. इतर कुठल्याही बाबतीमध्ये निवडणूक आयोगाच्या उमेशजी निरंजन डावखरे यांच्याकडून कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या 1.5 वर्षापासून थकलेल्या निवडणुकांच्या बाबतीतला प्रश्न होता. पंढरपूरची निवडणूक होऊ शकते पण कल्याण डोंबिवली आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका का होऊ शकत नाहीत असा त्यांचा विचारण्याचा रूप दिसतोय. तोच प्रश्न पडला की विधिमंडळामधले सभागृहाचे सदस्य माझे मित्र आहेत, त्या माझ्या बरोबर महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलेला अभ्यास आहेत तसे. ते प्रश्न असा आहे की या बाबतीतला निर्णय जो आहे तो जसा पंढरपूरच्या निवडणुकीचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाचा असतो, जसं राज्यातल्या निवडणुकांचा निर्णय हा राज्य निवडणूक आयोगाचा असतो. राज्याचे निवडणूक आयुक्त किंवा जे आपण प्रमुख म्हणूया ते संविधानिक घटनात्मक प्रमुख आहेत. त्यांना राज्य सरकारला फार तर म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे, निर्णय घ्यायचा सर्व अधिकार जो आहे तो त्यांचाच आहे. पण त्यांचं आणखीन एक म्हणणं आहे, निरंजन डावखरेंचं आणखीन एक म्हणणं आहे की नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये सगळ्यात मोठा पक्ष भाजप ठरलाय. तुम्हाला यानंतरही निवडणुका घेण्याच्या संदर्भातली मानसिकता आणि तयारी दिसते स्वतःच्या बाबतीतली? भारतीय जनता पार्टी हा पक्ष जो आहे तो अलीकडच्या काळामध्ये देशात मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या नगरपालिका असतील, महानगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि विधानसभाच्याही निवडणुकांमध्ये चांगल्या पद्धतीचं यश मिळवताना दिसतोय. एक प्रश्न असा आहे की जरी त्यांचं यश जे आहे ते आज 1 नंबरला आले असले तरी सुद्धा महाविकास आघाडी म्हणून आम्ही तिघं एकत्र असताना सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने आम्हीच जास्त सक्षम आहोत. त्यांना शुभेच्छा आहेत, ते कायम विरोधी पक्षात राहतील. निरंजन डावखरे पटकन 30 सेकंदात उत्तर. नाही, आम्ही ज्यावेळेस आपण विधानसभेच्या निवडणुकांबद्दल बोलतोय त्यावेळेस तुमची आघाडी कितपत टिकेल हा एक प्रश्न आहे. पण त्याच्यापेक्षा जास्त तुमच्या शुभेच्छा आम्ही सत्तेमध्ये येण्यासाठी निश्चितपणे घेऊ आणि आम्ही येऊन तुम्ही दाखवू. कारण आज ज्या पद्धतीमध्ये महाविकास आघाडी सरकारचं अहंकारी काम चालू आहे, ते युनिव्हर्सिटीच्या बिल संदर्भातला असेल, एसटीच्या कर्मचाऱ्यांसंदर्भातला असेल, या 12 आमदारांच्या निलंबनासंदर्भातला असेल, निश्चितपणे लोक यांना धडा दाखवल्याशिवाय राहणार नाही. आपल्याला पटकन पुढचा प्रश्न हा धनंजय शिंदे यांना विचारायचा आहे. धनंजय शिंदे, प्राप्त स्थितीमध्ये चुका करणारं सरकार हे निवडणुकीच्या तयारीला लागताना दिसतंय, आपली प्रतिक्रिया?
हो, सरकार चुका करत आहे, पण सरकारमधल्या तिन्ही पक्षांमध्ये समन्वयाचा अभाव या निमित्ताने आपल्याला दिसून येतोय आणि त्यांची ताळमेळ नाहीये आणि त्याच्यामुळे हे सगळे म्हणजे म्हण आहे की भीत्याच्या पाठीमागे ब्रह्मराक्षस, त्याप्रमाणे त्यांना वाटतंय की आपलं सरकार कोसळेल, आपले आमदार पळून जातील आणि ह्या भीतीपायी त्यांच्यातला समन्वय पण खूपच कमी झालेला दिसतो ह्या घटनेच्या निमित्ताने. आणि मग भित्रट माणसं किंवा व्यक्ती किंवा संस्था ज्या पद्धतीने विचार न करता निर्णय घेतात, असं एक छानपैकी म्हणजे गमतीशीर चित्र महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सरकारच्या माध्यमातून आपल्याला करायला दिसतंय आणि त्याच्यामुळे राज्यातल्या जनतेचं खूप मोठं नुकसान होतंय आणि महत्वाचे प्रश्न सुटत नाहीयेत योग्य मार्गाने. म्हणजे कालच जसा निर्णय घेण्यात आला की वाईन जी आहे ती दुकानातनं विकली जाणार आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचा प्रश्न किती दिवसांपासून खोळंबून राहिलेला आहे, त्याबद्दल संवेदनशीलता दाखवली जात नाहीये सरकारकडनं. बिलकुल, याच्यावर पटकन आपण उमेश पाटलांना बोलतं करूयात. उमेश पाटील, राज्य सरकार विविध संवेदनशील मुद्द्यांच्याकडे लक्षच देताना दिसत नाही. एसटी कामगारांचा मुद्दा त्यातला अत्यंत संवेदनशील मुद्दा आहे. आत्ताच्या घडीला अनेक एसटी कर्मचारी हे आजही संपाच्या किंवा त्यांच्या भाषेमध्ये दुखवट्याच्या भूमिकेत आहेत, कामावर आलेले नाहीत. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या बाबतीमध्ये आदरणीय पवार साहेबांच्या सह अनेक लोकांनी त्यामध्ये प्रयत्न केले आणि त्या कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या बाबतीमध्ये म्हणजे आतापर्यंत ऐतिहासिक सर्वात जास्त पगारवाढ देण्याच्या बाबतीतला निर्णय देखील करण्यात आला. महामंडळ का एकमेव महामंडळ महाराष्ट्रामध्ये नाही, जर उद्या त्यांना शासनाच्या सेवेमध्ये समाविष्ट करून घ्यायचं झालं तर अशी महामंडळाचे इतर महामंडळाचे कर्मचारी लाखापेक्षा जास्त आहेत आणि ते राज्य सरकारच्या किंवा कुठल्याही सरकारला ते परवडणार नाही. भारतीय जनता पार्टीचं सरकार होतं तेव्हा देखील हा प्रश्न आला होता. त्यावेळेला अगदी स्पष्टपणे देवेंद्र फडणवीस असतील किंवा मुनगंटीवार असतील या दोघांनी सांगितलं होतं की एसटी महामंडळाचं विलिनीकरण शासनामध्ये होऊ या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर एकदा धनंजय शिंदे आणि आपल्यासोबत ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते दोघेही बोलतील. शिंदेजी 30 सेकंद आहे. आमचा विलिनीकरणाला पाठिंबा आहे. सरकारला सरकार चालवता येत नाहीये याच्याबद्दल सरकारने बोललं पाहिजे आणि जर एवढी तज्ञ माणसं जर सरकारमध्ये असतील तर एवढे गंभीर प्रश्न म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेचा एक अविभाज्य घटक असलेल्या एसटीच्या विलिनीकरणाबाबत का नाही घेऊ शकत. आणि सरकारकडे प्रचंड पैसा आहे हे म्हणजे अशा पद्धतीने का मान्य करत नाहीयेत. बिलकुल, एवढंच नाही धनंजय शिंदे, आणखीन एक मुद्दा आहे जो आपल्या लक्षात आलाच असेल की अहो अनेक अशी महामंडळं आहेत ज्यांनी कुठलीही मागणी न करता त्यांचं विलिनीकरण झालं, पण एसटी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आणि त्या विलिनीकरणाच्या बाबतीत चकार शब्द निघताना दिसत नाही. ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते संपकरी नव्हे तर त्यांच्या भाषेत दुखवटा व्यक्त करणाऱ्या आंदोलनकर्त्यांचे वकील आहेत अधिकृतरित्या. सदावर्तेजी, आत्ताच्या घडीला सरकारला अनेक कळीच्या मुद्द्यांवर निर्णय घ्यायचेच नाहीयेत असं दिसतंय. 82 कष्टकरी एसटी महामंडळातले मृत्यू पावलेत, त्याचं शरद पवारांना काही पडलेलं नाही. शरद पवारांना विलिनीकरण का होऊ द्यायचं नाही हे अगदी 5 शब्दात सांगतो. एसटी महामंडळाची बँक आहे, त्यासोबत त्यांची मान्यता गेलेली युनियन आहे आता, त्याच्यामध्ये 200 रुपयाप्रमाणे जे आहे त्यांच्या युनियनला 70-75 हजार लोकांचे पैसे, मोठा रेव्हेन्यू, बँकेवर वर्चस्व, त्याच्यामध्ये कष्टकऱ्यांना 14% तर स्वतःच्या मर्जीतल्या लोकांना 5%. हा धंदा बंद होईल. हे खाजगी बसे शिवशाहीच्या नावावर आणलेल्या तो धंदा बंद होईल. हा एकमेव कारण आहे की शरद पवार ह्या एसटी महामंडळातील कष्टकऱ्यांच्या 82 लाश पडल्याच्या नंतर 82 कुंकू विधवा झाल्याच्या नंतर सुद्धा होऊ देत नाहीत. परंतु मला आपल्या चर्चेच्या माध्यमातून फक्त 30 सेकंदात एक भूमिका मांडायची आहे की सरकारला भीती का वाटते, तर सरकारला ईडी सीबीआय मुळे भीती वाटते. सरकारचं एकाचं पायतन एकाच्या पायात जरी तिघांचं नसलं तरी ईडी सीबीआय मुळे छगन भुजबळांसारखं लॉंग टर्म जेलमध्ये राहावं लागेल याच्यासाठी एकमेकाला सांभाळून घेतात. आणि संजीव बाबा जे आता मी तर म्हणेल संपादक पत्रकार मी त्याला मानत नाही, पॉलिटिकल जे संजय राऊत आहेत त्यांनी तर आज म्हणजे माननीय सर्वोच्च न्यायालयाला मृत्यूपंथाला म्हणे सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्याच्या नंतर मला त्यांचं हे बेगडं देशप्रेम कळत नाही आणि कुठून पत्रकारिता शिकली होती हेही मला कळत नाही. हा सदावर्तेजी एक पटकन पुढचा मुद्दा आपल्यासाठी, त्यानंतर आपल्या दोन्ही मुद्द्यांवर उमेश पाटलांना बोलतं करायचंय. वेळेची मर्यादा आपल्या प्रत्येकाला आहे. ज्या पद्धतीनं न्यायालयीन चपराक वारंवार या सरकारला मिळते त्या स्थितीमध्ये
या सरकारनं तात्काळ स्वतःच्या वागण्यात काय सुधारणा केली पाहिजे, कायदेशीर दृष्ट्या आपण सांगणं आहे? सरकार म्हणून वर्तन केलं पाहिजे. भारतीय संविधानाच्या आर्टिकल 38 मध्ये मायबाप सरकार वेलफेअर स्टेट म्हणलेलं आहे. ह्याच्यामध्ये स्वतःचे धंदे, स्वतःचे व्यक्तिगत स्वार्थ आणि इतरांना कोणी बोललं, जसं एक मगाशी प्रवक्ते बोलले, जे लोकशाहीमध्ये जे बोललं त्याला टार्गेट, म्हणजे एखाद्या सिने क्षेत्रातल्या जर मान्यवर नटी बोलल्या तर ते टार्गेट, पत्रकार बोलले तर टार्गेट, म्हणजे कुणालाच स्पेस वाव नाही. हम करे सो कायदा ही भूमिका थांबवणं, डेमोक्रेसीला वाचवणं आवश्यक आहे. आणि मग ते संजय राऊत असोत की परिवहन मंत्री अनिल परबांना, तर मी तर म्हणतो मुख्यमंत्री उद्धवनी आज परिवहन मंत्री अनिल परबांनंतर धक्का लागल्याच्या नंतर जर खरोखर त्यांना लोकशाही मान्य असेल तर भाताची परीक्षा शितावून असते, अनिल परबांची गच्छंती करावी आणि महाराष्ट्राला एक होप द्यावी, तरच म्हणजे मातोश्री काय नाव त्यांच्या बंगल्याचं, त्यांची एक म्हणजे काय म्हणतात स्टेटस, एक प्रतिष्ठा राहील. अन्यथा हा सगळा कायद्याचा बोजवार करून टाकला असं मी म्हणेन. ठीक आहे उमेश पाटील, आपल्याकडून व्यक्त केलेल्या अपेक्षा कोण व्यक्त करताय म्हणून त्याकडे पाहायचं का नाही हे पाहण्यापेक्षा त्यातला भाव लक्षात घेणं गरजेचं आहे. सरकार मायबाप असलं पाहिजे, वेलफेअर स्टेटची रचना अपेक्षित आहे, तशी मिळणार आहे का? सरकार मायबापच असतं आणि त्या सरकारला सरकारच्या सर्व ज्या असेट्स आहेत आणि सर्व मर्यादा आहेत आणि सरकारला त्या दृष्टिकोनातून विचार करूनच काम करावं लागतं. सरकार फक्त एका घटकासाठी काम करू शकत नाही. जसं एसटी कामगारांचा प्रश्न महत्वाचा आहे तसं त्याच्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचा विषय सुद्धा महत्वाचा आहे. त्यामुळे सरकारला त्या कर्मचाऱ्यांचा अनिल देशमुख जेलमध्ये गेले तेही कारण नाही, 82 लोक एसटी महामंडळातले मेले तेही कारण नाही. सदावर्ते साहेबांना टीव्हीवर बसवण्याची गरज नाही. सरकारचं वर्तन कुठे? एमपीएससीचे विद्यार्थी आत्महत्या करतात तेही कारण नाही. एका समाजाचे एमपीएससीवर मेंबर पाठवले जातात तेही कारण नाही. एक मिनिट वेळेची मर्यादा आहे. सदावर्तेजी उमेश पाटलांचं उत्तर पूर्ण होणं गरजेचं आहे. त्यांना काय माईक स्पीकर द्यायची गरज नाही. असेच बोलले तरी ऐकायला येईल ना घरी बसून. आम्हाला टीव्हीची पण गरज नाही. मुद्दा असा आहे की मुद्द्यावर बोला, ठीक आहे, एवढं जोरदार ओरडून बोलायची काय आवश्यकता नाही. ऐकतोय आम्ही तुमचं, समजते तुमचं म्हणणं, तुमच्या भावनाही कळतायत. मुद्दा एवढाच आहे की सरकारला सर्व घटकांचा विचार करावा लागतो आणि हे राज्य सरकार करतंय आणि राज्य सरकार करत राहील. हे वेलफेअर स्टेटच आहे, ते कायद्यानं घटनेनं चालणार आहे. जर काही घटनात्मक दृष्ट्या सरकारकडनं चुका झाल्या तर त्याला न्यायपालिका आहे, न्यायपालिकेकडूनही आपल्याला विश्वास नाही मिळाला तर वरची न्यायपालिका आहे. त्यामुळे ही सगळी आपली घटनात्मक व्यवस्था जी आहे ती बॅलन्स करणारी घटनात्मक व्यवस्था आहे. त्यामुळं त्या फार काही चिंता करण्याची आवश्यकता नाही. राज्य सरकार योग्य पद्धतीनं काम करते, लोकांचा आमच्यावर विश्वास आहे. ठीक आहे, आणि ते पद्धतीचं कामकाज आमचं यापुढे. उमेश पाटील आपण दावा करताय की मवियाचं सरकार हे अद्याप तरी वेलफेअर स्टेट मायबाप सरकार म्हणून काम करते. शुभेच्छा आहेत तुम्हाला. भविष्यात कुठल्याही प्रकारे न्यायालयाच्या कडून कुठलीही चपराक न मिळो, सरकारच्या कामकाजाकडे आमचं बारीक लक्ष आहे. तुर्तास आपण सर्व मान्यवर या चर्चेमध्ये सहभागी झालात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. लक्षवेधीच्या या चर्चेमध्ये इतकंच. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र.